आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जो रांगोळी काढण्यावरून जो काही म्हणजे गुन्हा नोंद झालेला होता, तर त्यामध्ये आरोपी पण अरेस्ट केलेला होता. त्यानंतर सोशल मीडियावरून काही म्हणजे त्याची जी पोस्ट आहे ती व्हायरल झालेली होती आणि त्याच्यातून कोटला या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत त्या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि त्याने रास्ता रोको केलेला होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांना आपण सूचित केलेलं होतं, त्यांना आपण वॉर्निंग दिलेली होती, की आपल्याला असा रस्ता जास्त वेळ अडवता येणार नाही. त्यांना आपण अनेक वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही ते ऐकायला तयार नव्हते आणि त्यामधील काही समाजकंटकाने जे आहे तर ती पोलिसांच्या दिशेनं आणि जे तिथं काही रिक्षा वगैरे उभ्या होत्या, त्या रिक्षावरती वगैरे जे आहे तर ती दगडफेक केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी बळाचा वापर करून जो जमाव आहे तो पांगवला आणि साधारण 30 लोकांना आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये योग्य तो गुन्हा नोंद करण्यात येत आहे. काही पोलीस जे आहेत ते जखमी आहेत आणि गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. या लोकांना आम्ही अरेस्ट करत आहोत. सध्या शहरामध्ये शांतता आहे. ठिकठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट्स लावलेले आहेत. जे मिक्स्ड वस्ती आहे त्या ठिकाणी पेट्रोलिंग आहे आणि समाजाला शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अफवांवरती विश्वास ठेवू नका. खरं तर कारवाई जी आहे तर ह्या म्हणजे जे सकाळी घडल्यानंतर म्हणजे इमिडिएटली म्हणजे पोलिसांची कारवाई जी आहे ती इमिडिएट झालेली होती. परंतु तरीसुद्धा काही लोक जमा झाल्यामुळे नंतर ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.